या निमित्तानं तुम्ही तुमच्या विरोधकांना काय संदेश देणार? माझे काय विरोधक आहे, राजकारणामध्ये फक्त एक लिमिट आपण क्रॉस करून कोणीही कोणावर बोलू नये, फक्त मी नेहमी हेच म्हणत राहते. आणि मकर संक्रांत आहे, सुरुवातच आमची तिळगुळांसोबत होते. तर सगळे जे खूप कडू कडू बोलतात सकाळीपासून ते संध्याकाळीपर्यंत, असे लोकांना त्यांना माझी एकच सल्ला राहील, मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या आणि सगळ्यांनी गोड गोड बोला. राजकीय जीवनमध्ये फक्त इलेक्शन पुरता हा आपले एकमेकाचे विचार वेगळे असतात, पण त्याच्यानंतर आपण एक सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि ती भान जर आपण ठेवली आणि आजपासून गोड बोलणं सुरू केला तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पतंग आकाशात उडत होती त्याच पद्धतीने आमचे देवेंद्र फडणवीसजीसुद्धा आमची महाराष्ट्राची एक वेगळी भरारी येणाऱ्या काळामध्ये भरताना सगळे महाराष्ट्र आणि पूर्ण देश पाहणार आहे.